नमस्कार मंडळी. हास्य रचनी साजरी करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, विनोदाच्या चांदण्यांनी मनोरंजनाचं नभांगण उजळवणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत करूया. पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे त्यांचं लख कौतुक करणाऱ्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत आहे. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई तामणकर, कूल, ब्युटिफुल अँड टॅलेंटेड सोनाली कुलकर्णी. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत एप्रिल मे 99 या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम या सिनेमाचे निर्माते राजेश मापुसकर सर, या सिनेमाचा लेखक आणि दिग्दर्शक रोहन मापुसकर, या सिनेमातील बालकलाकार प्रसादच्या भूमिकेत श्रेयस थोरात, कृष्णाच्या भूमिकेत आहे आर्यन मेंघजी, जाईच्या भूमिकेत आहे साजिरी जोशी आणि सिद्धेशच्या भूमिकेत आहे मंथन काणेकर. तुम्हा सगळ्यांशी खूप गप्पा मारायच्यात, पण आत्ता वळूया आपल्या प्रहसनांकडे. मंडळी, दत्तू, बने आणि विराज ही हास्य जत्रेची तिकडी आज सापडली आहे शालू आणि मालूच्या तावडीमध्ये. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा विनोदाचा तडका अनुभवण्यासाठी. जो घेऊन मंचावर येतात हास्य जत्रेतले अतरंगी विनोदवीर. बापरे बापरे बापरे, आज आपला कस लागणार आहे. म्हणजे एवढ्या जबरदस्त एकांकिका सादर होत आहेत ना, कळतच नाही कोणाला बक्षीस द्यायचं आणि कोणाला नाही. ते रिझल्ट लावताना जज, आपली खरी परीक्षा तिघांची पण. परीक्षकांना कस लागणार आहे पण यामुळे. हे दत्तू, अरे बाबा आपणच तिघ परीक्षक आहोत. 4 एकांकिका बघितल्या ना तिघांनी, पॅड कशाला लिहिलेत? अरे नाही, सवय नाही ना आपल्याला, ती लक्षात राहत नाही. आपण ते असेवालेत ना, सवय नाही. आपण एकदम तसे वाले हे आता कसं वाटतंय, गार वाटतंय. लक्षात नाही, सवय नाही ना. बरोबर, समजू शकतो. पण काय टेन्शन नाही, आता आपण जज आहोत. परीक्षण करायचं, रिझल्ट लावायचा. येस. पण मला विचाराल ना, मला नाही वाटत एवढं रिझल्ट कठीण आहे. बर, म्हणजे बघ, आधीची जी एकांकिका झाली ना, त्याच्यामध्ये समृद्धी, सुप्रिया आणि प्रणाली यांनी खूप कडक काम केलं. आणि त्याच्यानंतरची जी एकांकिका झाली ना, त्याच्यामध्ये सखी, राखी आणि नीता, काय काम केलं यार त्यांनी. हे विराज, तू फक्त मुलींना बघतोस की काय? अभिनेते पण आहेत एकांकिकांमध्ये, त्यांचे पण प्राइज काढायचे आयोजक बोललेत हो आपल्याला. हो, ऐक माझं ना सगळीकडे लक्ष असतं, काय कळलं लक्ष असतं माहिती आहे ए मला. भाई, हे बघ आताशी 4च एकांकिका झाल्यात. त्यांनी 22 लक्षवेधी अभिनेत्री काढल्यात. फोटो काढा पाठीमागे. नाही 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 नाही, सारखा पाठीमागे जागा, अजिबात कोणी येऊ नका. नाही सर, उगाच फुटे फुटे म्हणायला लागलेत. थांबा तुम्ही. आयुष्य राहिलंय किती, बाहेर जाण जगा ना. काय फोटो काढायचा? एक फोटो दे रे, आम्ही त्यांचं बघतो रे. दे ना आम्हाला त्यांचं बघितल्याशिवाय घासच जात नाही. जाऊ दे, फोटो काढू दे ना. एक मिनिट, काय झालं? फोटो मागा लागले, फुटू फुटू म्हणून. अरे मग फॅन्स आहेत ते आमचे, पण ते आहेत म्हणून आम्ही इथे होतात. काय तू त्या मित्रा, हसतोस काय? थिएटर केलंस ना? थिएटर केलंय ना? थिएटरला पहिलं काय शिकवतात? शिस्त. बोलण्याची शिस्त नाही रे तुला, शिस्त पाहिजे. बोल, हसू नको रे करण शर्मा, निघ. हसतोय तोंडावर. वय बघ ना त्यांचं. बने, बने, बने. काय रे येऊ? या आजी आजी प्लीज या. या ना आजी, या. रडतय. अरे आजी, अरे अहो आजी, काय माझे ग पोरग कशी मालू. आजी
यार आयुष्य एवढं सुंदर आहे ना ते फक्त या लोकांमुळे आहे. हो यार actually. आजी रडू आजी नका. बसा ना. पाणी ना पाणी वगैरे पाणी दे. अरे नको रे एवढी विचारपूस नका करू रे आम्हाला सवय नाही त्याची बसा ना असं ना आजी बसतो बा. यांनी काय रे सारखं आजी आजी बोलता एवढे काय म्हातारे नाही आहेत आम्ही सॉरी सॉरी परवाच माझ्या स्वप्नामध्ये प्रसाद हो घेऊन गेला मला बोलत होता चल जाऊ देत वर माझे मालू मग गेलीस काय ग कुठलं काय एकटाच गेला अमेरिकेला मला नाही घेऊन गेला ती मंजेरी आली की माझ्याकडे कान्या डोळ्यांनी बघतो जाऊ दे आता त्यांचं काय मध्ये काढतेस ये ती बघ बाय माझे रुजुता देशमुख दिवसेंदिवस पोरगी दिसायला लागली बघ अगं शालू येडी आहेस काय तिची पोरगीच आहे होय काय माझे मला वाटलं रुजुता ताईच बसली काय ग काय ग मालू हे 2 महापूसकर माझा जीव घेणार आहे आजीच आहे मालू आई तर मला कळतच नाही दोघांमध्ये कोणाला चॉईस करू अगं हे मालू आपण नाही चॉईस करायचा ते चॉईस करणार आपल्याला ते ठरवणार कोणाला निवडायचं आणि कोणाला व्हेंटिलेटर वर ठेवायचं बरोबर ना मग मालू आमची अशीच आहे आजी आजी बसून घ्या ना तू. हा. बसा बसा. चहा वगैरे मालू बाय ए दत्तू ना रे तू बाय माझे हे बाय माझे काय काम करतोस रे दत्तू तू हे अभिनंदन बाळा अभिनंदन मुलगा झाला ना रे तुला हो हो आजी. थँक्यू अभिनंदन थँक्यू पण काय रे दत्तू एवढ्या टाईट शेड्यूल मधून कसा काय वेळ आजी काय बोलताय तू? नाही रे तसं नाही म्हणजे एवढं टाईट शेड्यूल आहे संसार आहे पोरगा झाला इथे पण आलात कसा काय वेळ काढला असं विचारायचं नाही काळजी कसं असतं रंगभूमीची जी निष्ठा असते ना जी सातत्याने आपण जर पार एवढं पाडली नको बोलू तोंडात नाही शो तू एवढंच कर मस्त करतोस आम्हाला खूप आवडता तुम्ही आजी बसून बसा, घ्या ना, बसा. प्लीज आपण पटकन एक फोटो काढून घेऊ मग नंतर आम्ही आमच्या हा कामासाठी हा हा मालू अगं बने ना ग हा बाय माझे बने तू अरे असू दे काय रे बाळा छोट्या एंट्र्या मारतोस पण मस्त करतो छान करतोस हा Thank you. पण मला सांग बेटा काही सेकंदाचाच रोल आयुष्यभर करणारेस की काही मिनिटांचा पण करणारेस आ? काय झालं करणार आहे मी करतो म्हणजे कर बाबा कर प्रयत्न पण माझे नेहमी असतात हा. म्हणजे कसं आहे की संधी मिळाली की तिचं सोनं करणं हे माझ्या जास्त डोक्यात असतं आणि मला असं वाटतं की प्रत्येक काम ना मेहनतीने केलं पाहिजे प्रामाणिकपणे केलं पाहिजे त्यात रोल छोटा मोठा वगैरे असं काही मी मानत नाही मॅटर नाही करत ते करायचं आपलं. चालू करायला काय नसलं की असं बोलतात मग हे नाही पण आम्ही बघितलं होतं तुला संधी मिळाली होती पण एडिट झाली ना ग कुठली आहे? मला हे माहिती चिकी चिकी बुबुम बुम मध्ये आम्ही असं ऐकलंय बुम बुम शूटिंग केलं पण चिक्की एवढाच रोल ठेवला ऐकलंय आम्ही बघितलं होतं नाही रे नाही जे बघतो ते बोलतोय एका माझ्या एकट्याच नाही श्याम राजपूत पण चिकी एवढाच होता त्याच्यावर ढकलायचं होय, त्याच्यावर ढकलत? नाही पण मस्त करता मस्त ए बने एक विचारू काय रे बोला ना तुला मूळव्याधीचा त्रास आहे काय रे काय विचार असं का विचारताय नाही मला वाटलं तुला कडक जागेवर बसायचं नाही म्हणून सोप्यावर बसवतात का काय? नाही म्हणून नाही सोप्यावर बसण्या इतकं तुझं कर्तृत्व नाही ना म्हणून विचारलं बाबा अजून केलं पाहिजे काय बोलताय म्हणजे कर्तृत्व नाही असं नाही आजी 7 वर्ष वाया नाही गेलीत माझी तुम्ही आजूबाजूला बघा माझं काम आवडतं लोकांना म्हणजे आमच्या सई मॅम आहेत ना त्यांना माझं काम खूप आवडतं त्या नेहमी कौतुक करतात मला प्रोत्साहन देतात कायम त्या बरोबर आहे म्हणून 7 वर्षात तुझ्यासाठी एकच वाक्य सुचलं ना त्यांना
म्हणे आज भी दिन बने संपली स्तुती. हा? काय ना बाळा, तू पण कष्ट घेत नाही ना म्हणून त्या पण कष्ट घेत. नाही, अरे कुठे ठिणगी पडल्यासारखी वाटली की ती पण देते हे वाक्य चिकटवून. आणि बेटा तू पण लगेच हुरळून जातोस. ऐक माझं इकडे. नाही, ऐका ना मी. 4 शब्दात जर स्तुती संपत असेल ना तर आपण थोडा विचार केला पाहिजे. असं बोलता हो आजी तुम्ही? काय, राग आला येऊ दे. काय मी जे आहे ते बोलते. मी काय कोणाच्या बापाला घाबरत नाही. काय आजी, ग, हे मी काय म्हणण्यासाठी बोलते रे शालू. मी काय म्हणते, काय ग मालू, ती सई एकदा भेटली पाहिजे मला. एकदाच भेटली पाहिजे. भेटेल भेटेल पण एकदा भेटली की परत भेटेल की नाही ते माहित नाही. आजी 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 प्लीज ऐका ना. सॉरी पण ना एवढं नका ना बोलू प्लीज, थोडं थांबा ना. अहो आम्ही तिघं एवढे खुश आहोत ना. पहिल्यांदा आम्हाला ना एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जज म्हणून बोलवलंय. जरा त्याचा आनंद घेऊ द्या. ए तू विराज आहेस ना. हो. बाय माझे काम करायची ऍक्टिंग करतोस तो तूच आहेस ना. हो हो, तूच आहेस. बघितलं एका इंटरव्ह्यू मध्ये बघितलं होतं आम्ही. तोच आहे का आलू? आलू तुला तर बाबा उभं राहून टाळ्या. स्टँडिंग ओवेशन. काय रे, ग्रेट आहेस. ग्रेट, तू ग्रेट आहेस. ग्रेट बाय खरंच तू ग्रेट आहेस. एक नंबर. तुझी कॉमेडी पण तुझ्या वीक सारखीच आहे. कशी पटी पण तू सलाम तुझ्या कॉमेडीला बाबा आणि तुझ्या जिद्दीला पण सलाम बाबा. हे विराज तू ग्रेट आहेस. ग्रेट. एक सांगू काय, काय 12 खडीत एवढी अक्षरच नाहीत की ती जुळवून तुझी स्तुती होय. काय बोलताय? हे दत्तू हे नक्की माझं कौतुक करतं का माझ्याबद्दल वाईट बोलतायत? सोड ना, तू दुर्लक्ष कर त्यांच्याकडे. सोडून हे असं कसं यार? इकडे बने 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 अरे या आजीना जायला सांगा आता. खूप झालं त्यांचं. म्हणजे मगापासून रिस्पेक्ट देतो ना, डोक्यात जातात त्या. तर काय बघ याच्या पुढे जर काय बोलल्या ना त्या, माझी जीप सुटली ना, मी बघणार ना वय बी. ए, बनेच्या अरे आल्यापासून काय काय बोलतात, कंट्रोल करतोय. वय बघितलं तर जास्त करतात त्या. मोठ्या आहेत त्या, वयस्कर आहेत त्या. काय बोलू दे ना, आपला काय करायचं, लक्ष नाही द्यायचं आपण. मी बोलतो त्यांच्याशी. तुम्ही बसा. बोल. ओ आजी, अरे याच्यासाठी आलात ती गोष्ट काढूया का आता? इज्जत हिला घेऊन जा तुमच्या तिकडे. थोडेल परफॉर्मन्स घेऊन जा. ही एकटी आली ना तुम्हा तिघांना पण काढून टाकतील. असं नाही हा काही. ए नाही रे, काय पण बोलते. मला नाही रे, तुम्ही चांगले आहात रे पोरं, खरंच चांगले आहात. बस तू इकडे बस. ए दत्तू मस्त काम करतोस. आम्हाला खूप आवडतं. ते समीर चौगुले बरोबरच ते गुरु शिष्याचं मस्त करतोस. तुझ्यामुळे स्किट उठत ते मस्त. हे चल छड नाही मस्त करतोस. चांगलं करतोस तू. हे पण तुझा पोरगा मोठा व्हायच्या आधी तू मोठ्या पोरांचे रोल करायला लागा. नाही काय होईल, 2-2 बालकलाकार बघायला मिळतील ना माझी. आजी 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 तो नुकताच जन्माला आला आता, ठीक आहे. आणि मी त्याला त्याच्या मनासारखं जगायला सांगणार आहे. त्याचं करिअर तो करेल. मी ऍक्टिंग करतो म्हणे, त्यांनी पण ऍक्टिंग केली पाहिजे असं काही नाही. थांब. काय बोललास, परत बोल. मी ऍक्टिंग करतो म्हणजे थांब. बेटा इकडे ये बाळा. पहिली 3 शब्द बोलताना तुला लाज नाही वाटत? बरं ए ठीक आहे, आपण एक काम करू. आपण ना 2 मिनिटं असं समजू की तू ऍक्टिंग करतोस. देवा मला माफ कर. हा दत्तू बेटा, तुझी ऍक्टिंग ना आपण एक्स मानूया. ठीक आहे, मला सांग गेल्या 7 वर्षात एक तरी लीडचा रोल केलायस काय तू? कळलं पाहिजे का आयुष्यभर हेच करणार आहे? हे चल छड ना, हेच करणार आहेस तू आल्यावर. हे बाळा तुम्हाला काय बोललोय काय? अरे तुझ्या मला कशाला बोलता सारखं? चांगल्यासाठी काय केलंय का तुम्हाला? तो कशाला काय केलंय का यांना? मला कशाला बोलता सारखं? तू कशाला रडतोय? हे बाळ कधी पाहुणे येतात. सॉरी रे, कशी बोलते अगं? नको पाणी. राहू द्या. आणि पाहुणे येतात बाळाला बघायला.
ते बघतील ते काय बोलतील आताच बाळाचं नाव ठेवते मला नाव ठेवतील लोक रडू नको. मी काय केलं की तुम्हाला शांत व्हा तू. ए पोराचा लंगोट आणला बाय माझे पोराचा लंगोट आणलास पोराला काय रुमाल बांधलाय कधी रे मोठा होणार तू ए काय रे ये दत्तू तुझे डोळे पिवळे नाही ना झाले बाबा कॉमेडी करते माझी मान आजी किती बोलाल तुमचं तोंड काचेच असतं ना फुटलं असतं पटकन. अरे तो माणूस काय बोलत नाही म्हणून काही पण बोलाल बिचारा रडायला लागला आमचा दत्तू. बघा जरा कसे बोलताय त्याशी. ए सॉरी रे असं आम्हाला खूप आवडतं काळजीपोटी बोलतो रे ए बने दत्तू राहू दे तुम्ही बसा तिथे. काय काळजी बिजी भीती वाटते वाक्याची तुमच्या. बने दत्तू मालूम बने दत्तू संपले रोल एवढीच कॉमेडी तुमची बने दत्तू दत्तू बने संपला रोल कच्च तोंडावर बोल खूप झालं. अति तुमच्यासारखे झालं अति. शांत राहा तुम्ही. कॉमेडी तुम्ही ऍक्टिंग करता तुम्ही. मग तू तरी कर अरे कसा तुम्ही जरा बोलता केली. नाही नाही मगातपासून ऐकून घेतो ना आजी तुम्ही अति करता दोघी पण. एक गोष्ट लक्षात ठेवा हे बघा वेळ बदलायला वेळ लागत नाही लक्षात ठेवा. आज आम्ही छोटे छोटे रोल करतो मान्य आहे मला पण उद्या काही वर्षात ना लीडला सिनेमे करू आम्ही तिघं पण. अरे तेव्हा बघाल रे तुम्ही असं कोणाला हलक्यात घ्यायचं नसतं लक्षात ठेवा. आज वाटतो आम्ही शेळी उद्या वाघ बनून येऊ आम्ही वाघ. सगळे बघतील तेव्हा तुम्ही दोघी पण बघाल. आता बोला ना शालू मालू बोला ना वाचा बसली काय. नाही गेल्या 7 वर्षात पहिल्यांदा सलग 4 वाक्य बोललास ना म्हणून कॅलिबर आहे ग मालू कॅलिबर आहे कॅलिबर आहे. कॅलिबर आहे माझ्यात म्हणून मी ना वेगवेगळी कॅरेक्टर पण केली आहेत. कुठले आमच्या शो मध्ये कधी अरे स्किट मध्ये. कुठे अरे म्हणून तर फेमस आहे मी. कसं? अरे बोलू देत नाही पुढे पुढेच बोलतात दोघी पण. आम्ही असं बोलतो असं नका कॅरेक्टर केलं तुम्ही ना माझे स्किट बघत नसाल तुम्ही दोघी पण कळलं ना. मी ते वेटरचं कॅरेक्टर केलं फेमस आहे माझं ते कॅरेक्टर. माझा भुंगा फेमस आहे. लोक थांबून थांबून करायला लावतात. नाही तू करायच्या आधी सांगतोस ना म्हणून भुंगा वाटतो वाटलं ते सांगितलं रे सॉरी असं नका बोलू आजी मी खूप मेहनतीने माझं शोधलेलं आहे ते कोणी नाही दिलंय. मीच केलं मीच शोधलं फेमस आहे ते. आहे ग मालू किती बोलतेस ग त्याला हा? मग आय मला ना तुझ्यातला आत्मविश्वास खूप आवडतो. मालू ऐक ना ग ए तुझ्या स्वप्नात कोण ना कोण येतं ना एकदा गोस्वामी आले तर त्यांना जरा ह्यांच्याबद्दल शब्द टाकून बघ ना ग. चालेल सांगते का ग पण म्हणजे ते करतील ना त्यांच्यासाठी काहीतरी काम शोधतील ना ते. हा करा ना रे तुम्ही काहीतरी. हो तुम्ही आमच्यासाठी शब्द टाकू नका कळलं ना. आम्हाला खात्री आहे गोस्वामी सरना आम्ही थोडी तरी आवडतो. हे मला माहित नाही गेली 7 वर्ष करतोय सगळं मान्य इथे नाही तुला कोणी विचारत बघ त्या दोघांनी पण नाही विचारलं रे तुला तुझ्या त्यांच्या सिनेमात. जरा बरं काम केलं असतं तर त्या 3 पोरांच्या जागी तुम्ही बसला असता हाफ चड्ड्या घालून. अरे हे बघ ठीक आहे हे बघ संधी मिळेल आता तुम्ही एप्रिल मे मध्ये नाही पण निदान तुम्ही अश्विन भाद्रपद मध्ये तरी असाल ना. हे काय नाव आहे फिल्मचं? हे काय नाव फिल्मचं? अश्विन भाद्रपद हे असाल. हे पण जाऊ दे मालू मालू मी बघणार आहे एप्रिल मे मला आवडलंय तुमचं ते काहीतरी शाळेच्या सुट्ट्यांमधलं आहे ना मला तर खूप आवडेल माझ्या शाळेचे दिवस आठवतील. मालू तू पण मजा केली असशील ना ग. मी 12 महिने मजा केली आहे पण ऑल दी बेस्ट आम्ही जाणार पुष्कर शिकणे दिस बास मालू सर तुम्ही बघा राजेश मापुसकर रोहन मापुसकर तुम्ही बघा या तिघांसाठी काहीतरी ते छोटे मोठे रोल पण कर. मोठे मोठे पण करतो. छोटे मोठे काय छोटे मोठे करतो आम्ही मोठे मोठे पण करतो केलेले आहेत आम्ही कळलं ना. मला का सांगू तुम्ही. हे काय रे बने तुझ्या आईने तुला लहानपणी बांधून नाही ठेवलं का रे. ठेवलं होतं मग सोडलं का. आजी त्या जास्त करतात आजी. काय पण अरे चालू किती बोलते काळजी वाटते रे तू. तुम्ही सारखं बोलू नका आम्हाला आता सांगू ठेवा मी काय माझ्या रडतं आम्ही काय बिघडवलं काही तुमचं आम्हाला कशाला बोलता. काय रे खूप झालं अतिच्या अति झालं आता खूप. या चांगल्यासाठी 2 मिनिटं आजी सॉरी पण 2 मिनिटं ऐकून घ्या आता. काय माझे मगापासून खूप ऐकतो तुमचं. काय ग मला सांगा तुम्ही काय केलं हो आयुष्यात. दुसऱ्यांची खिल्ली उडवणं खूप सोपं आहे पण स्टेजवरती जाऊन एखाद्या वाक्याचा भावार्थ समजून घेऊन ते वाक्य बोलणं ना तेवढंच कठीण आहे कळलं ना. मग तिकडे का नाही करत तू काय माझे वाटलं
अरे बाबा बसा रे, नाही रे, चिडू नका रे. तुम्ही हे तोंड करू नका, भीती वाटते मला. बसा तुम. हे बघा आजी, आम्ही सगळे चांगले कलाकार आहोत, चांगले सेटल आहोत आणि आता आम्ही जेवढी कामं करतो ना भविष्यात याच्यापेक्षा जास्त काम करू. हा मालू तुला तर ना बाबा तुला तर बाय माझे स्टँडिंग होवे, पाया पडूया. आजी 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 आजी, हो काय करता, उठा. हो माझ्या पाया पडणं इतकं काय मी मोठं काम केलेलं नाही अजून. अरे वेड्या, म्हणूनच पाया पडते मी तुझ्या. गेल्या 7 वर्षात काहीच काम केलं नाही, केवढं मोठं कर्तृत्व आहे रे तुझं. काय झालंय ना, मोठे गोस्वामी आणि कॉमेडी तुझ्या समोर हातबल झाली. तुला म्हणून सांगते हा बाळा विराज, नीट कान देऊ नये. जग संपेल, तू नाही संपल. म्हणजे या जगात शेवटी प्लॅस्टिक आणि विराज दोघच उरणार. काही बोलाल, काही काही काय बोलते हाय ते बोलते बाई, मी काय बोलायच्या बापाला घाबरत नाही. हो, हे बघा, हे बघा. बोलते तोंडावर. ऐका ऐका, मी ना माझ्या परीने ना खूप चांगले प्रयत्न करत असतो. कधी काय माझे दिसत नाही ना ग. आणि मला सांगा, जर मला जमत नसतं तर मला आज या स्पर्धेमध्ये जज म्हणून बोलवलं असतं का? आणि ना हे बघा, तुम्ही माझ्या टॅलेंटवर तर शंका घेऊच नका, कळलं ना? एक गोष्ट तुला अजून कळलेली नाहीये, काय? तुझा सायलेन्स वर्क होतो. अरे तू बोलायला लागलं की सगळं संपतं बाबा. कळलं? मनापासून सांग. काय ग मालू, आजी तुम्ही शांत बसा, बदल. आता काय जास्त बोलतेस काय ग मालू, खूप बोलतेस. ए नाही रे, ए बाळा बेटा इकडे ये, तू इकडे ये बेटा. विराज राजा बदलापूर वरून येतोस ना रे, हो. मग जेवढे किलोमीटर प्रवास करतो तेवढे सेकंद तरी ऍक्टिंग करणार. असं करतो बेटा. बस झालं तुमचं आता. आता फोटो बिटो काय मिळणार नाही तुम्हाला. अरे असं नका रे. अजिबात नाही मिळणार. हो आयोजक, बोलव त्यांना. इकडे या. आयोजक, इकडे या. आम्ही आलो, आलो. काय नाही रे, मोठे झालं राहू तर द्या, राहू द्या, लागलं काय रे दिसले. म्हातारीचं बोलणं. त्यांना घेऊन जा बाहेर. मला आधीच सांगत होतो मी. काढायचं. चला आजी, नाही फोटो बिटो काय नाही. चला बाहेर काढ. ओ सर चला, ती दुसऱ्या एकांकीची तयारी झाली. चला, कोणती आहे? एकांकिका? मला अभिनय आला असता तर. चला. या तिघांच्या आयुष्यावर आहे काय. तुम्हाला कळत नाही का? त्यांना घेऊन जा पहिला बाहेर. मला नाही करायचं. त्यांना घेऊन जा, त्यांना घेऊन जा. ए, जा, त्यांना- आम्ही तिघं जज नाही, ह्या दोघींना जज म्हणून बसवायचं. अरे. त्यांना लय कळत अभिनयातलं, ह्या दोघींना बसव, ह्यांच्याकडनंच काय तो रिझल्ट लावून ये. आम्हाला नाही करायची स्पर्धा. 4 पावसाळे जाओ आजी. जास्त बघितले म्हणून परत कधी दिसू नका दोघी पण. हा, आता तुम्ही काय ग माझे, काय ग शालू, काय ग मालू, आता कोणाचा नंबर ग. प्राजक्ता माई. असं नाही, असं नाही. What a performance! Oh my God, हसून हसून मेलो. शालू मालूचा स्किट मी पूर्ण एपिसोड भर बघू शकते, प्रोव्हाइडेड त्यांच्या रडारवर आपण नसलं पाहिजे. कहर केला, क्या बात आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत सोनाली ताई. सई, सुसाट परफॉर्मन्स, कडक, खूप मजा आली. मला असं वाटतं शालू मालू जेव्हा प्रहसन इथे करायला येतात तो आमचा जीवनसत्वाचा इंजेक्शन असतं ते, आणि थँक्यू अशी जीवनसत्व देत जा वरचेवर. अप्रतिम. तुम्ही दोघी, म्हणजे मला ह्या रोलसाठी कोणच दिसत नाही इथे. तुम्ही दोघी इतक्या परफेक्ट आहात की काय सांगू, किती परफेक्ट आहात. कमाल. तुमच्या तिघांसाठी पण खूप खूप कौतुक तुमच्या तिघांचं, कारण खूप ह्याला निधडी छाती आणि स्पोर्टिंग स्पिरिट लागतं जे तुमच्याकडे होतं आहे. विराज, मला अजून तुझ्याबद्दल त्यांनी बोलायला पाहिजे होतं पण कमी झालं. पण 22 फायनलिस्ट ज्या मुली काढल्या होत्या हे त्रिकाल बाधित सत्य आहे, हे मी ऑडियन्सला सांगू शकते. हे मला सांगायचं आहे ऑडियन्सला. आणि खूप मजा आली दत्तू. व्हेरी क्यूट परफॉर्मन्स. म्हणजे नंतर हतबल तू जे होऊन रडायला लागलास, फार मजा आली. बने,
आज आपल्याकडे खूप वाक्य होती आणि आपण कडक सगळी डायलॉग बाजी केली. खूप कौतुक. आज दिन बने. अपना छोटा आहे पण अपना इम्पॅक्टफुल आहे. आज दिन बने. विराज मस्त. वेल डन. थँक्यू सो मच. मंडळी, एक ज्येष्ठ मुलाखतकार मुलाखत घेणार आहेत रिलीज होणाऱ्या नव्या सिनेमाच्या टीमची. चला बघूया ही मुलाखत कशी रंगते ते. तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया हास्य महारथी समीर चौगुले, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत यांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. हो अरे बापरे नमस्कार. तर मंडळी, कैलासवासी आप्पासाहेब पटकन गचकले सांस्कृतिक मंचाच्या वतीने मी आयोजक श्यामसुंदर राजपूत तुमचं असं मनापासून स्वागत करतो गड्या. तर मंडळी, आज आपल्या मंचावर दे आलिंगन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपटाचे मुख्य कलाकार आलेले आहेत, म्हणजे श्री ओंकारजी राऊत आणि शिवालीची परब. तर एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. वा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर चित्रपटाच्या प्रमोशन बरोबरच इथे एक छोटीशी अशी मुलाखत रंगणार आहे आणि ती मुलाखत घेणार आहेत आपले नवले काका. आता नवले काका म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? नवले काका. बरोबर, नवले काका ते डोळ्यासमोर येतातच. पण त्याच्याबरोबर येतं एक जुनं जाणतं बहुमुखी प्रतिभेचं धनी असलेलं व्यक्तिमत्व, एक असा ओजस्वी मुलाखतकार. आता जास्त वेळ न घेता मी जे आपले नवले काका आहेत त्यांना रंगमंचावर आमंत्रित करतो. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. प्लीज प्लीज प्लीज. अरे या, 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 आपण कोण? मी श्यामराज. हो हो हो, हे शामराज. आयोजक आयोजक आयोजक. बापरे. काय करताय? काका आमच्या कुठे पाया पडतो? नवले काका. अरे बापरे बापरे. काय आहे? एवढी मंडळी आहे. बसा 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 बसा, 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 इकडे, बसा. इकडे. बघितलं ना? अरे बापरे बाबा. हे बाबा काय मोठी मोठी मंडळी आली. हो, बापरे, नाही नाही बापरे. नाही तुम्ही मोठे आहात. अरे नाही नाही बाबा. बसा बसा बसा. वा वा, छान 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 छान. बघितलं ओंकारजी? वा, वा. हे नुकतेच 75 वर्ष पूर्ण झाले बरं का त्यांना. हो का? नाही, वाटत हो, नाही. हो, मग तरुणांना लाजवेल अशी एनर्जी आहे त्यांच्या. एनर्जी हे बघ, हे बघ. नवले काका. हो नवले काका. अरे हो, बसा, हे बसा, झालेलं बसा. नाहीये. हा. रोज जॉगिंग करतात ते सकाळी. नवले काका, हो हो. ऐका ना, हा. मला यांची मुलाखत घ्यायची आहे. घेतो घेतो मी घेतो मुलाखत घेतो. तुम्ही काय थांबता? निघा निघा हा, तर आता- या, निघा निघा निघा. सगळी सूत्र त्यांच्या हातात बरं का? घेतलेली आहे. चला चल निघा निघा. चल चल हो. चल. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बापरे, एवढी मोठी. अरे काका नका. अरे बापरे बापरे. अरे आमच्या पाया काका तुम्ही नका. हो नाही 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 मी बाबा एवढी मोठी मंडळी माझ्याकडे आलेली आहे बाबा. फार नाही, मोठी पण- मंडळी आली आहेत. तो मंडळी यांचा पिक्चर येतोय दे कलिंगड. दे आलिंगन. दे आलिंगन. दे आलिंगन पिक्चर येतो. पहिला प्रश्न तुम्हाला हा मला विचारायचा आहे की तुमची सुरुवात कशी झाली? म्हणजे माझी म्हणाला तुम्ही एकांकिकांपासून झाली. एकांकिका म्हणजे काय झालं, मी याला होतो लहानपणी. मी लहान होतो ना, निर्विवादपणे लहान होतो मी लहानपणी. अगदी निर्विवादपणे. मी इकडे म्हणजे गावाला गेलो होतो. तिकडे आमचे परांजपे होते. परांजपे नावाचे त्यांचं हे मोठं गणपतीचं बाबा एक कारखाना होता. गणपतीचा कारखाना. आम्ही जाऊन बाबा गणपतीचा कारखाना असं तिकडे आजूबाजूला फिरायचो. त्यांनी मला तिथून हुडकलं, बाबा हा मुलगा चुणचुणत आहे. ते म्हणाले, मामा तू नाटकात का नाही काम करत? नाटक तोपर्यंत मी बघितलंच नव्हतं नाटक. ते म्हणाले मी बालनाट्य लिहिलेलं आहे, चेटकिणीचं चुंबन. बालनाट्याचं नाव चेटकिणीचे चुंबन. हो, जगातलं पहिलं बालनाट्य ज्याला ए सर्टिफिकेट आहे. बालनाट्याला हे सर्टिफिकेट. ऍक्च्युअली UA होतं. अच्छा. कारण ते चेटकी मी दुसऱ्या मजल्यावर असायचो ना. मित्र खाली त्याच्या खांद्यावर बसून दुसऱ्या मजल्यावर तो होता. काळं कापड आणि मी असा करायचो. लहान मुलं घाबरायचे ना. त्यामुळे मग सगळे आजूबाजूचे बाबा मोठ्या माणसांना बोलवा, लहान मुलं रडताय म्हणून ते UA असं सर्टिफिकेट होतं. ओके. तर ते हे वर गेलेलो होतो. खाली परांजपे,
आमचा परांजपे होतो परांजपे. हा हा 80% मार्क मिळायचे त्याला. 80%. हा प्रचंड हुशार होता तो. बापरे. आता एक 15 वर्षापूर्वी रिटायर्ड झाला तो. आता रियुनियनला भेटला होता तो. फार फार हुशार होता. त्याची मुलगी मात्र अमेरिकेत असते. हो ते तिथे दुसरी मुलगी रिक्षावाल्याबरोबर पळून गेली. अय्या त्याला मी सांगितलं काही हरकत नाहीये. हे आयुष्य हे असंच हो असतं. असं असतं, हा. असं आहे. आणि तो खाली परांजपे हा. मी वर मी वर, हा. परांजपे आणि असं असं करून आम्ही दोघे चालत होतो. परांजपेचा तोल गेला हा, आणि त्याला शिंक आली. हा. आक्षी वरची चटकीन खाली. नाकावर आपडलो ना मी. अरे देवा. पूर्ण नाक आत गेलो. आणि चटकिनीचे मंत्र पण होते हा तिकडे. हा बाबा मोठमोठे मंत्र होते. मी आहे काका. चटकीन. मी आहे पिवळी चटकीन. अजून आठवत येत. मी आहे पिवळी चटकीन. माझी उंच उंच मान रे. मी खाते तुझा कान रे. ए? मोठे मोठे वा 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 अजूनही लक्षात येत वा 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 मंत्र मंत्र वा, वा. पाळत आहे बरोबर आहे. आपण काय बोलूय? मी शिवाली ओंकार. अरे हा हा राऊत. यशी भाई, ओ, हो. सिनेमाचा तुमचा प्रमुख. पिक्चर आहे फार मोठी मंडळी आलेली आहेत. मंडळी यांचा नवीन चित्रपट येतोय. दे लिंगमळा. दे आलिंगन दे आलिंग हे लिंगमळा ए लिंगमळा माहित नाही? महाबळेश्वरच्या बाजूला गाव आहे ते लिंगमळा. बरोबर आम्ही जायचो तिकडे शाळेत असताना. अहो आमच्या फिल्मचं प्रमोशन आहे नाही का हो. ओंकार राऊत शिवाली शिवाली अरे हा हा अरे हो हो इंटरव्ह्यू घेणार आहात. बरोबर बरोबर. मंडळी यांचा चित्रपट येतोय. दे लिगामेंट दे. दे आलिंगन असं त्याचं नाव आहे काका. आलिंगन, हे लिगामेंट असं का 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 कोण लिगामेंट मागेल मला सांगा. नाही 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 मागणार नाही. काय 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 सांगाल या चित्रपटाबद्दल? चांगला आहे चित्रपट काढणं खूप चांगली गोष्ट हो, आहे. खरंय. काय सांगाल चित्रपटाबद्दल? हा तर काका म्हणजे मी सांगेन की माझं जे पात्र आहे वा नाही चांगलं असूच शकतं ना. पात्र चांगलं असूच शकतं म्हणून हा 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 माझं जे पात्र आहे हा. ते अनिल सुखात्मे नावाचं माझं पात्र आहे ज्याचं नाव आहे परत एकदा सांगा. अनिल सुखात्मे म्हणून माझा मित्र होता अनिल सुखात्मे. अच्छा, अच्छा. हो तिसरीत असताना माझ्या वर्गात होता तो. पण त्याच्या आयुष्यावर नाहीये ही नाही त्याच्या आयुष्यात नाही जनरल सांगितलं. हा, अनिल सुखात्मे आणि मी कॉर्पोरेट कंपनीत कामाला आहे वा, वा, वा. मध्ये कामाला आहे अँड मी सेल्फ मेड असतो ऍज अ कॅरेक्टर म्हणून हा. आणि परी गोखले 2 गायी होत्या अनिल सुखात्मेकडे. 2 गायी. आम्ही दूध बी घ्यायचो. खरवस काय मिळायचं. हाय नेहमी खरवस काका त्याच्या काका काका मी माझ्या फिल्मची स्टोरी सांगतोय सांग. हा, तर अनिल सुखात्मे एक सेल्फ मेड आहे कॉर्पोरेट कंपनीत कामाला आहे आणि परी गोखले त्याच्या आयुष्यात येते. ही परी आहे. हो. रे परी आहे. हो काका. चांगलं. हो परी आहे चांगलं. मी परी आहे. उत्तम आहे, उत्तम उत्तम उत्तम. तर परी गोखले त्याच्या परी गोखले. हा. माझ्या वर्गात होती परी. परी गो हो, परी केळकर अच्छा. माझ्या वर्गात होती. अच्छा. असू दे काका काका हो, होती ढ. काका 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 ती ढ असू दे ळ असू दे आपल्याला काय करायचं आपल्याला काय करायचं? माझ्या फिल्मचं आमच्या हो, हो, फिल्मचं चालू आहे हो, ना. सांगा. तर परी गोखले त्याच्या आयुष्यात येते कोणाच्या अनिल सुखात्मेच्या बरं, बरं, आणि आली. हे वादळ जेव्हा त्याच्या आयुष्यात येतं तेव्हा काय पुढे स्टोरी रंगते हा. हे बघण्यासाठी लोक त्याच्या आयुष्याला काय कलाटणी मिळते एक्झॅक्टली Correct. त्याच्यावर आहे ना आयुष्यातली कलाटणी फार महत्वाची असते. म्हणजे माझ्या आयुष्यात बरं का गोरुले मास्तर आले होते. कडक हो. शिस्त म्हणजे शिस्त. हो. 7ची शाळा 7:05 आलो. इथे मारायचं बा, इथे मारायचं. खरं सांगतो मी. त्यांनी एक मला सांगितलं की बस बाबा बस माझ्या समोर बस. हा. सगळ्यांना माझ्या चेहऱ्यावरून ना मी ऍक्टर वाटायचो. हो. आणि मग मला सांगितलं की तू नाटकात का नाही काम करत. म्हटलं मी एका नाटकात केलेलं आहे. मग त्यांनी मला ते नाटक दिलं. हे 40 बाबा आणि अली झाला चोर. काका तसं नाही. अलिबाबा 40 चोरस आहे. अली बाबा 40 काय हो. नाटक? हो. अहो, काय नाटक ते. कमाल. हा आणि ते समोर ते गुहावर आल्यावर हे ते खुल्ला सुम्मा काका हे बापरे सिम सिम बापरे. अरे बापरे. आणि मग हा अल्लाउद्दीन आत घुसायचा. हे घेऊन दिवा घेऊन घासायचा. दोन स्टोरी मिक्स का काका दोन स्टोरी मिक्स करताय अल्लाउद्दीन वेगळे अलिबाबा 40 चोर वेगळी स्टोरी आहे हा बरोबर. हे वेगळे. हा दोन स्टोरी मिक्स करताय तुम्ही कळताय का हे आपण का भेटलोय इकडे एकमेकांशी काय बोलतोय? अहो ओंकारराव शिवाली आमची फिल्मचं प्रमोशन ना असं काय करताय तुमची फिल्म आहे? आमची फिल्म हो दे सनसनाट रनसनसन. ए, आलिंगन दे. आली यांना सनसनाट देईन आम्ही आधीच लक्षात येत नाही. वा छान आहे फिल्म छान आहे. हा तो तुम्ही तुमच्या ते कॅरेक्टर बद्दल काय सांगत होता? हा माझ्या कॅरेक्टर बद्दल मी तेच सांगत होतो की मी अनिल सुखात्मे आहे आणि माझ्या आयुष्यात ती परी गोखले आली आणि कलाटणी जी मिळाली आहे. हे मी पण नाटक केलं होतं लहानपणी.
हा ते हे आमचे गोरुले सर होते त्यांनी पुढचं नाटक दिलेलं होतं हो दुसरं नाटक होतं ते म्हणाले दुसरं नाटक मी तुला देतो हा हे भ्रमरा छाटू का तुझे पंख असं नाटकाचं नाव होतं हे भ्रमरा छाटू का तुझे पंख असं अप्रतिम नाटक होतं तुमच्या नाटकाचं नाव हे भ्रमरा छाटू का प्रश्नचिन्ह तुझे पंख प्रश्नचिन्ह दोन प्रश्नचिन्ह एका टायटल मध्ये दोन प्रश्न अनाउन्समेंट अशी व्हायची सादर करीत आहोत हे भ्रमरा छाटू का तुझे पंख अशा अनाउन्समेंट मी भ्रमराचा रोल केलेला होता अय्या हो अरे बाबा अरे काय केलं नाही बाबा बाबा काय रोल केला होता मी काय? मी भ्रमर असतो तो आयुष्यात जी संकट असतात त्यांना सामोरा जाणं ऐका ना आपण आमच्या प्रमोशन बद्दल बोलूया का? अर्थात आज आपल्या समोर बसलेले आहेत ओंकार ताई आणि शिवाली दादा अहो, ओंकार काय राजपूत राजपूत ओंकार. हा ओंकारजी त्या. काय झालं माझं चुकतं कोणी वेगळं आहे का नाही तुम्हीच आहे दुसरी टीम नाही हो मी आमच्या नाही मुलाखत घ्यायला कोण वेगळं आहे का मुलाखत गेलं नाही तेच ना काय झालं काय झालं काय ते मला ओंकार ताई म्हणतायत शिवालीला दादा म्हणतायत काय चाललंय अरे मला पण एकदा मावशी म्हटले होते ते मी म्हंटल टकले तर मामी म्हंटले त्याचं ते सोडून दिलंय. हे महत्वाचं नाहीये आता ते पिक्चरचं प्रमोशनही करत नाहीयेत नावं चुकतायत यांचं चुकतंय आमची का? नावं लक्ष यांचं काही चुकतंय का मी सांभाळून घेतो काय बरोबर? त्यांना सांगा त्यांचं चुकतंय मी सांगतो वयस्कर आहेत म्हणून मी काय बोलत नाहीये हो ओंकार हो नमस्कार सांभाळून घेतो काय प्रॉब्लेम ऐका ना नमस्कार ऐका यांचा पिक्चर आहे दे आलिंगन घेतो ते प्रमोशन करायचंय व्यवस्थित होणार बोला फक्त बोलतो ऐका ना या बसा थँक्यू नाही. थँक्यू बसा हा बोला काका तुमचं नाव काय म्हणाला शिवाली छान नाव आहे छान नाव आहे Thank you, तुमचं पण काही सुंदर कॅरेक्टर असेल हो खरं तर तुम्हाला फिल्म बद्दल लगेच सांगून टाकते खरं तर पटकन बोल त्यांनी जागा दिली आहे हा खरं तर कसं आहे ना ही कॉर्पोरेट युगातली फिल्म आहे खरं तर आणि खरं तर तुम्हाला सगळ्यांना सांगायला खूप आनंद होतोय की माझी पहिलीच फिल्म आहे खरं तर आणि खरं तर मी परी गोखले हे कॅरेक्टर करते खरं तर आणि खरं तर तिच्या आयुष्यात अनिल येतो पण खरं तर कॉर्पोरेट युगातली खरं तर ही गोष्ट आहे आणि कॉर्पोरेट युगात खरं तर प्रेम कसं आपल्याला करता आलं पाहिजे आणि किती गरजेचं आहे खरं तर हे सांगणारी ही एक गोष्ट आहे खरं तर काका काका खरं तर मी गोष्ट सांगत होते सिनेमाची काका निघूया का काका 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 खरं तर मी गोष्ट सांगत होते तुम्हाला मी खरं तर सगळ्यांना हे सांगत होते की आमचा सिनेमा येतोय हे गोष्टीचाच मी विचार करत होतो खरं तर आमचा सिनेमा येतोय 2 तारखेला तर मी असं सगळ्यांना सांगेन खरं तर जाऊन आमचा सिनेमा बघा लवकर बघा खरं तर 2 तारखेला मला म्हणाले होते की सिनेमा चौथं नाटक देतो. रिलीज होणार आहे खरं तर माझा पहिलाच सिनेमा आहे चौथं नाटक मी लवकरात देतो. लवकर जाऊन चौथं थिएटरमध्ये नाटक बघा एप्रिल मे पण बघा त्याच्या मागचं सोडा आमचा सिनेमा बघा क्या बात आहे जोरदार टाळ्या मुलाखतकार कसा नसावा याचं उत्तम उदाहरण होतं हे कॅरेक्टर खूप मजा आली आणि मला खात्री आहे एप्रिल मे 99च्या टीमला आज मी असं वागलेलं अजिबात आवडणार नाही खरं तर मला तुमचं खूप कौतुक करायचंय पण खरं तर आता आपण जाऊया आपल्या हास्यरसिकांकडे सोनाली ताई खरं तर मला खूप आवडलंय खरं तर मला काहीतरी वेगळं सांगायचंय मस्त वाटले हे दोघं जण पण काका तुमच्यासारखी जी व्यक्तिमत्व असतात ती आम्हाला कधीही भेटू नये असं वाटतं समीर कारण इतका त्रास होतो की उद्देश भेटीचा खूप वेगळा असतो पण माणसं स्वतःच्या भूतकाळामध्ये आणि स्थळकाळ सोडून आठवणीमध्ये रमतात आणि त्यांना सहन करत बसणं हे फार तापदायक होऊन बसतं खूप मज्जा आली बघताना खूप हसलो आम्ही थँक्यू वा ताई सई धमाल परफॉर्मन्स होता सॅमी मला असं वाटतं की खूप वेगळी पर्सनॅलिटी ट्रेट असलेले काका होते आमच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य स्टार्ट टू एंड होतं त्यामुळे खूप खूप थँक्यू शिवा युअर अ मॅड फेलो फार मजा आली आणि छान दिसतेस राऊत मस्त बॅलन्स्ड ॲक्ट मजा आली मंडळी सासू सुनेचा वाद आता जाणार आहे कोर्टामध्ये त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा निकाल अनुभवण्यासाठी जो घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर सुनबाई गुड मॉर्निंग आई
गुड मॉर्निंग. दिसतंय तोंडावर गुड मॉर्निंग. अगदी झाली का झोप नव्या नवरीची? झाली. छान. माता नाश्ता करायला घेते. काय करू? बासुंदी करायची ठरली आहे ना? अहो पण ते दुपारी ना, आता काय करू? कशी करणार आहेस बासुंदी? काय? बासुंदी कशी करणार आहेस? अहो दुधाची. पण दूध तर नासलं ना. काय? सगळं दूध नासलं. तुला सांगितलं होतं ना काल रात्री फ्रीज मध्ये ठेव, जरा थंड झालं की फ्रीज मध्ये ठेव दूध. विसरलीस ना? नाही 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 नाही. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी चुका करायला सुरुवात. आई 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 मी फ्रीज मध्ये दूध ठेवलं. म्हणजे मी खोटं बोलते? म्हणजे मी सासूबाई बघताय का, लग्नाला 2 दिवस नाही झाले खोटं बोलले, मी खोटं बोलले असं सांगते. आपलं किती जिव्हाळ्याचं नातं होतं सासूबाई. आई. कशी बोलतेय बघा. बघा बघा ही बघा कशी बोलतेय, मी खोटं बोलतेय म्हणून. अहो नाही, तुम्ही नाही खोटं बोलत आहात, पण मी ठेवलं फ्रीज मध्ये अगं दूध मी रात्री. आता किचन मध्ये गेले तर ओट्यावर होतं, नासलेलं होतं. जा ना बघून ये ना. तुम्ही खोटं बोलते. पण मला नाही माहिती कोणी काढलं बाहेर दूध. मी ठेवलं होतं रात्री फ्रीज मध्ये. तोंडवर करून बोलतेस मी ठेवलं होतं? सासूबाई हिने ठेवलं होतं का दूध फ्रीज मध्ये? त्या कशा बोलणार आहेत? कशी बोलते बघा. त्या कशा अहो त्या बोलू नाही शकत. ठीक आहे, मी चुकीची आहे ना? अहो, असं मी 1 मिनिट. आई बास झालं. गैरसमज कर. बास झालं. तुझं म्हणणं आहे तू फ्रीज मध्ये दूध ठेवलं होतंस. हो, मी माझं म्हणणं आहे मी ते बाहेर बघितलं. आता काय करायचं? आपल्याकडे काय सीसीटीव्ही नाही आहेत ना, कोण चूक कोण बरोबर हे ठरवायला. आता याचा निकाल कोर्टात लागणार. काय? आई अहो दूध नासलाय फक्त. उभी राहा. अहो दूध नासलाय फक्त, कोर्टात कुठे जाताय? फक्त दूध नसलंय. याचा निकाल आता कोर्टातच लागणार. ताबडतोब कोर्ट इथे उभं राहिलं पाहिजे. अहो अहो बाहेर या ना जरा. बोलवलं लगेच ना. अहो अहो प्रिया. अहो फक्त दूध नासलंय, आई कोर्टात जायचं म्हणतायत. काय? फक्त दूध नासलंय, आई ना सांगा ना. अगं आई बोलली कोर्टात जायचं. हो. मग जावं लागेल. काय? वाजला. कोर्ट बोलवा, कोर्ट बोलवा. काय चाललंय हे सगळं? अगं, हा वाजला तो सायरन, गेला तो माझा मामा. थोडं इकडे 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 जा. पकडी खेळताय घरात. आमच्या घराची एक पद्धत आहे, इथे छोटा मोठा मॅटर झाला ना की लगेच कोर्टात जातात. अहो दूध नासलंय, कोर्टात कशाला जायचंय? अहो अगं सोनू, ते कोर्ट नाही, हे फॅमिली कोर्ट. गुळगुळ हे कुटुंबाचा कोर्ट आहे. हे कसलं हा. कोर्ट? काय झालं, सगळ्यांना वकील किंवा जज व्हायचं होतं, पण 12व्याच्या पलीकडे कोण गेलाच नाही, सगळे अलीकडेच राहिले. त्यामुळे त्यांच्या सगळ्या हौशीना घरातल्या घरात भागवून घेतात ते. कळलं? काय कोण आहे? जज कोण आहे? जज कोण आहे? जज कोण आहे? जज. मी आहे जज. जज मी आहे. आज मंगळवार आहे, आज जज मी आहे. आज जज मी आहे म्हणजे? आमच्याकडे सगळं वारानुसार ठरतं. आज मंगळवार आहे ना, मग आजोबा जज होतील आणि आपल्याला सतवतील. पप्पा वकील असतील आणि मामाला आठवलं तर तो पट्टेवाला. मुस्कडत पट्टा घालून आलोय बघ की पट्टेवाला. यायला बनला का पट्टेवाला म्हणले की डायलॉगच काय बोला येत नाही मग. ए, ऐका की मामा, तुम्ही म्हणा की पट्टेवाला आज. नाही नाही नाही, आज मंगळवार. किती वर्षांनी मला जज बनणार. मी नाही बाबा. मला घे. मी जज नाही नाही, मी जज आहे. चलो चलो चलो, दोनों बाजू के वकीलों को तहकीफ करो. म्हणजे वकील निवडा, वकील निवडा. मी वकील. केस कोणाची आहे? केस आई विरुद्ध माझी बायको. मी सुनबाईचा वकील. केस काय आहे? केस काय आहे? अहो दूध नासलंय आता ओट्यावरती. त्यांना वाटलंय की मी ते रात्रभर बाहेर ठेवले, पण रात्री मी ते फ्रीज मध्ये ठेवलं होतं. हो. मी सुनबाईचा वकील. मी सुनबाईच्या बाजूने केस लढणार. मला वकील वकील लागणार सुनबाई. सांगा, सांगा. सांगणार सांगा, सगळं सांगणार. सांगा, सुनबाई. हो. सुनबाई, मला तुझ्या बाजूने ही केस लढावी लागणार. लक्षात घे, काय आहे, गुळगुळे कुटुंबाचं एक कोर्ट असतं. त्या कोर्टात आता काय झालेलं आहे, तू गुन्हा केलेला आहेस मी बरोबर. गुन्हा नाही केला कुठला. मी शपथ, मी आतमध्ये ठेवलं दूध. मला पूर्ण विश्वास आहे. पण ही जी बाई आहे ना, ही फिर्यादी जी आहे ना, फिर्यादी, तिला मी ओळखतो. हो बाबा, म्हणजे काय? खूप
खूप जुनं चांगलं ओळखतो, मला माहिती आहे ती बाई कशी आहे. तिने मुद्दाम खोटी केस सुरू केली असणार. तू काळजी करू नको, तुझ्या बाजूने वकील म्हणून मी लढेन. मी लढणारच आहे असं, पण मला या बाईची नवरा म्हणून, तिथे हात ठेवलाय दिसतंय. या बाईची नवरा म्हणून जुनी उट्टी काढायचीच आहेत. मी बरोबर ही केस जिंकवतो, तुला तू काळजी करू नको. असं बोललं तर ते सगळं कळलं मला. कळलं ना, तिच्याकडेच जा तुम्ही. मला तसंही असा लेचापेचा वकील नकोय. कळलं मला, नकोय तुम्ही वकील. मला पण तुझ्या वकील होण्यात काही रस नाहीये. तुमची पोच कुठपर्यंत आहे ना, ते इथे सगळ्यात जास्त मला माहितीये. हा, असू दे. वेगळं आहे ते, ते ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं काय आहे, मी तुझा वकील, फक्त मला फी द्यावी लागणार. 1 मिनट. कोर्ट के दौरे में कान में फक्तगू करना मना है. कशाला बोलता हो हिंदीत? गुफ्तगू असतं ना ते, फक्त गु काय असतं? उगाच हिंदी सिनेमातलं कोर्ट सादर करतात. वास्तवात असं नसतं. कोर्ट शांत असतं. तुम्ही जरा गप्प बसावं बाबा. थांबा जरा. मी करणार. हा, करा, वाटेल ते करा. फी किती द्यावी लागेल? पैसे नसतात ग द्यायचे. आता सगळ्यांसाठी बासुंदी बनवशील ना, 4 वाट्या जास्त दे मला टेबला खालून. आपल्याला शुगर विसरतायत वाटतं हे. मी माझ्या अशी बोलतोय, कोणी मध्ये बोलायचं नाही. ऑर्डर ऑर्डर. का बोलला? काय झालं मग? मी जज आहे ना, तू का बोलला? बोला की तुम्ही. मला बोलायचं ऑर्डर. अरे तुम्हाला बोलायचं म्हणजे लगा किती उशीर झाला, इथं भुका लागल्या तर कधी बसणं. एक तर सकाळ सकाळ कुठल्या माकडानं बोलावलंय कोर्ट. मी बोलावलं, तुझ्या बहिणीने बोलावलं. अरे तायडो, मला वाटलं दाजीने बोलावलंय काय. दाजीला माकड म्हणशील? दाजीला माकड म्हणशील का रे? आतच. सॉरी सॉरी. कोर्ट के दौरे में तुम ऐसा घरगुती मैटर नहीं करने का, ये कोर्ट है. अहो पण आता ऑर्डर ऑर्डर. माझं कशाला घेतो तू? खेळा आला होता वर, ते आपटला ऑर्डर ऑर्डर आपोआप आलं. आपण आता घरातच आहोत ना, मग घरगुती मॅटर अजून कुठल्या घरात जाऊन सॉल्व्ह करायचे? आता हे कोर्ट आहे. कोर्ट संपलं की घर होईल, घर संपलं की परत कोर्ट होतं. असं सगळं चालूच राहतं. हे तर कोर्ट आहे. हा, 2 दिवस काढलेस ना की आमची सवय होईल. सायलेंस. फिर्यादी कौन है? मी आहे. तोहरा वकील कौन है? काय बिहारचे आहात? नाहीतर काय. पप्पा हे पवन सिंगचा पिक्चर बघतात आणि जज होता तिथे. हाच रमेश, मी इथे ये. हा माझा वकील आहे. हा तुझा वकील? आई आई आई, पण मी माझ्या सुंदर बायकोच्या विरुद्ध कसा बोलू शकतो? तुझे बाबा त्यांच्या सुंदर बायकोच्या विरोधात बोलतायत ना. कोर्ट के दायरे में खोटा बोलने का नहीं. कोण खोटा बोलला? हा स्वतःला सुंदर बोलला. हा बोलला म्हणजे काय पहिलवान आहे आमचा तायड्या. आहे. हाच माझा वकील आहे. ओके ठीक है, जो कुछ बोलना है ये कोर्ट के घरघंटा में आके बोलिए. कुठला घरघंटा? घरघंटा असतो, कटघरा असतो तो. कटघरा में आके बोलिए. चलो हा माणूस शेवटी न्याय देणारा की मसाला? जल्दी जल्दी. मी काय ये लाओ. चिडल्यात. पहिला कसम घे. ये दे. चलो तिकडे. हे काय? कळेल तुला. कसम घे. ये कसम घेते सासूबाईंची, जे बोलेन ते खरं बोलेन. सासूबाईंची कसम? काय झालं, ही जिवंत होती ना, त्यावेळी आम्ही सगळे हिच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायचो. एके दिवशी सगळ्यांनी हिच्या डोक्यावर घेऊन कोणीतरी खोटी शपथ घेतली आणि गेली. त्यानंतर 100 कोट भरवले, अजून सापडलं ना कोणी खोटी शपथ घेतली होती. अरे काय बाबू. मिलॉर्ड केस सुरू करा. सुरू करा. विषय काय आहे? सुनबाईंनी दूध नासवलंय. सुनबाईला जन्मटेप. चलो. पण मी नाही. पूर्ण ऐका. आमच्या घरी बासुंदी करायचा बेत होता. आईच्या का बास. वासुंदीच्या नावावर कॅरेक्टर विसराल. व्हीलचेअर कशासाठी दिली आहे? जरा मी कशाला दाखवतो एवढा वेळ? आज बासुंदी माय लॉर्ड, आज बासुंदी करायची म्हणून काल रात्रीच मी 3 लिटर दूध तापवून ठेवलं होतं. सुनबाईनं स्पष्टपणे सांगितलं होतं की जरासं गार झालं ना की फ्रीज मध्ये ठेवून द्या. पण काय झालं, त्यांनी काही लक्षात ठेवलं का? अहो पप्पा, 10 मीटर मध्ये जायचं सगळे, किंचाळत आहे कशाला? एकदम हे झालं. माय लॉर्ड, मी माझ्या अशिलाला कटघऱ्यात बोलवू इच्छितो. कटघरात या. अश्लील आहे का ते? अशील असतं ना बाबा. कशाला रे मंगळवार त्यांना जज करता? शपथ घ्यायला फोटो द्या तिकडे. हा हे घ्या. शपथ घे. शपथ. बस एवढंच. बरं ठीक आहे, हरकत नाही. हा माझ्या अशील कटघरात यायचं आहे. इथेच ना? हा मिलॉर्ड, माझ्या अशिलाचा चेहरा बघा. गोड आहे.
माझ्या आशिलाचा चेहरा बघा, त्यांचे पापभिरू डोळे पहा, त्यांचा निरागस गोड सोज्वळ चेहरा पहा. तुम्हाला वाटतं की हा गुन्हा करतील? नाही संमेश, सॉरी अर्धा तिकडे अर्धा इकडे थोडं. आणि त्याविरुद्ध हा चेहरा बघा, चेहऱ्यावर आरेरावी, डोळ्यात माज, अंगात मस्ती. मी 200% सांगतो, ह्या बाईने माझ्या आशिलावर खोटी केस टाकलेली आहे माय लॉर्ड. मलाही मान्य नाहीये. आई तू थांब, फक्त डोळे बारीक कर, नाही तर केस हरू आपण. सोजवळ वाटलं पाहिजे. थांब डोळे बारीक करा. माय लॉर्ड. ओरडू नका. माय लॉर्ड, मला आरोपीची उलट तपासणी घ्यायची. मॉकड्रिल. मॉकड्रिल नाही हो, प्रोसीड. मॉकड्रिल काय? प्रोसीड. कमॉन रमेश. बापरे. लवकर निघा, लवकर निघा. रिया, तू ते फ्रीज दूध मध्ये काल रात्री तू ते दूध फ्रीज मध्ये ठेवलंस का? हो अहो काल रात्री नाही का तुम्ही खोलीत आलात आणि मग कडी लावलीत आणि मग अंधार केलात आणि मग मी तुम्हाला थांबवलं आणि म्हटलं थांबा जरा, मग मला दूध ठेवून यायचंय फ्रीज मध्ये आणि तुम्ही पटकन जवळ ओढलत आणि काय म्हणालात, कशाला मरायला ते दूध ठेवायचं आता, तू जाऊ नकोस म्हणालात की नाही? काहीतरी चालू आहे. अरे बाप आहे का कोण आहे? स्वतःच लावून दिलंय ना. काय बोलताय? म्हणालात कारवाई कारवाई. तुम्ही सांगा ना. हो हो, मी म्हणालो मी खोलीतनं बाहेर गेले यांनी पाहिलं. येस येस येस, मी माझ्या नवऱ्याने पाहिलं यांनी खोलीतनं बाहेर येस गेले. मी नवऱ्याने पाहिलं बोलते, नवऱ्याला मरेपर्यंत फाशी द्या. मी आहे तो नवरा, मी आहे. थांबा, अजून सुरू आहे ना सगळं, अजून पूर्णत्वाला नाही गेले, अजून आहे. थांबा. तू दूध फ्रीज मध्ये ठेवलंस हे आम्हाला कळणार कसं? कळणार कसं? पुरावा काय आहे? पुरावा काय? पुरावा द्या. हो आता एक मिनिट मिलॉर्ड, एक मिनिट. पुरावा नाहीये म्हणून एवढं सगळं चाललंय ना. केस क्रमांक 1998, अहो इडली पीठ वर्सेस चहा. तेव्हाही पुरावा नव्हता आपल्याकडे. तो विषय काढायची काहीच गरज नाहीये, त्याचा इथे संबंध नाहीये. संबंध आहे. तालुक आहे माय लॉर्ड, तालुक आहे. वैभववाडी तालुका आहे, सिंधुदुर्ग जिल्हा आहे. ना थोडा एकदा तोंडावर मारून बघा बरं. काय करता तुम्ही? तालुक आहे म्हणालोय का मी? तालुक आहे. संबंध आहे. नाहीये. संबंध आहे. नाहीये. तालुक आहे. नाहीये. कालवा करू नका. ऑर्डर. मला दे ना, मला करू दे ना. तुम्ही करा. मुद्दा आहे केस क्रमांक 1998 म्हणजे इडली पीठ वर्सेस चहा. त्यात काय झालं होतं ईशाबाई, ते प्लीज कोर्टासमोर सांगा. एवढं काहीच झालेलं नव्हतं. नवीन लग्न झालं होतं, 2च दिवस झाले होते लग्न होऊन. घरात तेवढी पाहुणे मंडळी होती, मला घराचं किचन कशाची सवय नव्हती. ते इडली पीठ मला दूध वाटलं आणि मी त्याचा चहा केला. एकदाच झालं पण. आता आठवलं. त्यानंतर आज तागत मी इडली खाल्ली नाही आणि चहा फक्त कोरा प्यायलोय. मी नवी नवरी होते बाबा तेव्हा. अरे ना तुला ओरडू नको, मारीन मी. मला आनंद झाला बाबा. दॅट्स ऑल माय लॉर्ड, दॅट्स ऑल. चल तर द्या. ओके. एप्रिल मे 1999. बाबा 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 अरे तुम्ही बसलेत बरे तू असं दे. अरे पण केस 1998 ची आहे. सांगण्याचा मुद्दा इतकाच आहे की जर तेव्हा माझी बायको नवी नवरी होती, तसंच माझ्या मुलाची सुद्धा बायको यावेळेस नवी नवरी आहे. काय नवीन नवरीला का काय सांगताय? पहिलं माहेरात होती की नाही लग्नाच्या आधी, तेव्हा पण सीएम कांड केलं होतं. एकदा चहा मध्ये दूध बनवून फिनाल टाकलं होतं. केसरी ओपन करा. केसरी ओपन करा. म्हणजे ह्याने टाकलं होतं. ही खोटं बोलत होती. एक मिनिट, आती होतंय. जुन्या केसचा काही संबंध नाहीये ह्या केस. तेव्हा पुरावा नव्हता म्हणून हिला सोडून दिलं होतं. केसरी ओपन करा. आता काय ते आताच्या केसचं बोला, काय ते जुनी केस काढायची नाही. मामा मामा कोर्टाला मारलं. कोर्टाला मारलं. सॉरी अरे मामा जरा गप्प जरा. सॉरी. हे बघा आता मी खरंच दूध आतमध्ये ठेवलंय. मला मान्य आहे, पण जरी तिने ठेवलं नसेल तरी चूक होऊ शकते. कालच ही मुलगी स्वतःचा माहेरचा उंबर ठेवून या सासरी आलेली आहे. तिच्याकडनं चूक होऊ शकते. पण चूक नाही झालेली आहे बाबा. कोर्ट इज ऍडजन. बाबा थांबा ना हो. अरे कोर्टाची शुगर लो होते, आधी खायला द्या यार. अरे काल झाले म्हणून काय दूध नासवायचं होय?
आयला का बासुंदी खायला मिळणार होती की नाही आज होय मामा कधी खाल्ली नाही बासुंदी. दिवसभर माझ्या घरात चर 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 चरत असतो. ए चरत म्हणजे काय तुमच्या घरात खातोय काय माझ्या तायडीच्या घरात खातोय काय तुमचं काय हो काढून दाखवतोय का दाखवा काढून दावतोस तुम्हाला दाखवा काढून दाखवा अरे बाकी सगळं सोडा. मी बोलतो एक जुनी केस आहे, प्रलंबित केस आहे. बायकोच्या भावाला घरात स्थान द्यायचं की नाही ती ऑर्डर ऑर्डर अरे मला करू दे ना यार. बाबा तुम्ही करा जा तुम्ही करा मी जे मला करू दे ना. एकदाच करा ऑर्डर ऑर्डर. काय बाबा निकाल लावा आता काय ती काय निकाल लावा. अरे मी निकाल लावेन पण आधी काय ते पेशाब करा. नका ना बोलू. पेश करा पेश करा असतं ते. आता काय पेश करायचंय माय लॉर्ड. काय आखी केस कोर्टासमोर उभी आहे. काल रात्री माझ्या शिलासोबत फिर्यादीचा वकील बेडरूम मध्ये होता. बाबा माझं लग्न झालं मी तिचा नवरा आहे. पण होता ना तिकडे होता. त्यामुळे आमच्याकडे एक प्रत्यक्षदर्शी आहे, एक साक्षीदार आहे ज्याने पाहिलेलं आहे की माझ्या सुनेने ते जे भांड होतं दुधाचं ते फ्रीज मध्ये ठेवलेलं आहे. अमान्य आहे मला हे अमान्य आहे बोल ना काहीतरी. एक मिनिट, माझा वकील योगायोगाने तुमच्या आशिराच्या बेडरूम मध्ये काल होता. आई योगायोगाने ठरवून होतो. तुमचं लग्न झालंय. मी ऑफिशियली आत होतो. बस तू जरा आता बोल तरी काहीतरी, नाही तर मला तरी बोलू दे. एक मिनिट, माझ्या वकिलाने जरी बघितलं असेल की ती रूम मधनं बाहेर गेली, ती म्हणाली असेल मी दूध ठेवते आतमध्ये, पण ती घरात जाऊन दूध ठेवून आली का याचा पुरावा काय? याचा पुरावा काय मला माहिती नाही, पण आमचा अशील घरात नवीन आहे त्याला काहीतरी. एक मिनिट पुरावा आहे. पुरावा आहे. माय लॉर्ड, कोर्टाने मला 2 मिनिटं द्यावी. 2 मिनिटं 10 मिनिटं घ्या. लवकर येऊ नका. तोपर्यंत कोर्टाला पोहे द्या. कोर्टाची शुगर. नाही बाबा तू तिला काय जाऊ दिलं नाही. बाबा? एक मिनिट, कुणी किचन मध्ये जायचं नाही. किचन मध्ये फिर्यादी पुरावे नष्ट करण्याची शक्यता आहे. अरे कोर्टाला चक्कर येईल. कोर्ट पडलंय त्याच्या करून तरी चालेल. ती कशी आत गेली मग? माय लॉर्ड, हे बनियान मला कपड्यांच्या बदलीत सगळ्यात खाली सापडलंय. ह्याच्यावरती साईचा मोठा डाग आहे. ज्या कोणी हे बनियान परिधान केलं आहे त्याने रात्री जाऊन ते दुधाचं पातेलं बाहेर काढलं आणि साय खाण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. त्यानेच ते पातेलं तिकडे ठेवलंय आणि तो विसरलाय आणि माझी चूक नाहीये. येस, हा बनियान द्यायचा आहे. त्याला मरेपर्यंत फाशी द्या आणि कोर्टाला पोहे द्या प्लीज. बाबा हा घरात एवढं मोठं बनियान तुमचंच आहे. आता पहिलं फाशी देऊ की पोहे देऊ? अपराध मान्य. अरे अपराध मान्य. बाबा जर तुम्ही अपराध केला तर मग कोर्ट कशाला भरवलं सांगायचं ना आधी. नाही आता काय झालंय माहितीये का जज आहे तोच दोषी निकालाला आहे. त्यामुळं ह्या केसचा निकाल हे जज काय देऊ शकत नाही. बरोबर. आजचा निकाल पट्टेवाला देईल. मान्य ह्याच्या पुढं दर मंगळवारी कोर्टाला सुट्टी. अरे माझा मंगळवारच असतो पण. नाही आणि तुम्ही आयुष्यभर कवाच जज होऊ शकत नाही. फायनल करून टाका. अरे असं काय, माझा मंगळवार असतो ना फक्त. नाही आता काय नाही. लिहून घ्या सही करायचं सही घ्या. सॉरी, मी खरंच ठेवलं होतं पण मी तुम्हाला खूप बोलले का हो? सॉरी काय अगं, चुका होतात ना, काय हरकत आहे. चल आपण नाश्ता करायला घेऊया. करू दूध मागवूया ना. आणि हो मी आणू. कोर्टाला खायला द्या रे. एक मिनिट, आहो दूध आणा जरा. जा खालून दूध घेऊन येता. कोर्टाला खायला द्या. सहीसाठी कुठे? कोर्टाला खायला द्या ना. वा 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 वा, घरातल्या घरात कोर्टाची आयडिया फारच भन्नाट होती. मस्त झालं स्किट, मस्त. बघूया हास्यरसिकांच्या कोर्टात या स्किटचा काय निकाल लागतोय ते. येस सोनालीताई. मला हा माझा पेपर बघूनच बोलावं लागणार आहे. ते मी जज साहेबांच्या बद्दल बोलणार आहे. जज साहेब, मला डरावच्या भाषेत तुमच्या बरोबर अतिशय निर्दयी आणि अश्लील गुफ्तगू करायचंय. अप्रतिम, खूप मज्जा आली बघताना. आणि अनेक कुटुंबांमध्ये आपल्याला माहिती नसलेली अनेक न्यायालयं उभी राहत असतात. त्यांचेच निवाडे होत असतात आणि न कळत आपण निरागस मनांचा बळी घेत असतो त्याच्यामध्ये. त्याच्यावर फार अप्रतिम प्रकाश टाकला. पण अर्थातच आपल्या हास्य जत्रेच्या स्टाईलनं फारच मस्त मज्जा आली. सई, व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. खूप मज्जा आली. सगळ्यांची कॅरेक्टर्स खूप आवडली.
ईशा अगदी धारेवर धरणारी सासू होतीस हा. फार मस्त केलंस. व्हेरी शार्प परफॉर्मन्स. मला असं वाटतं की सोशल मीडिया, समाज यांचं ऑलरेडी कोर्ट एक्झिस्ट करतं. आपल्याला अजून एक असं कोर्ट नको. पण हे काहीतरी वेगळंच होतं, एंटरटेनिंग होतं, त्यामुळे आवडलं. खूप मजा आली. तुमच्यातली कामराडरी आणि तुमच्यातलं इम्प्रॉम्प्टू जे काही बाहेर आलं त्याची खूप मजा आली. वेल डन. येस, व्हेरी वेल डन.